नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहे। तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता व गणिताचे विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत। तर चला पहिला प्रश्न बघू। दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या निवडा। तर संख्या काय आहेत? 156, 182 आणि 210। तर पुढची संख्या काय येईल हे पाहायचं आहे। तर बघा आता 156, जर याच्यामध्ये आपण 26 ॲड करू तर किती झाले? 6 6 12ला 2, हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 1 ला 1, 182 हे आलं। आता 182 मध्ये आपण 28 ॲड करू, ती 28, ज्याच्यात 2 ॲड। तर 8 आणि 2 10, 10ला 0 हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11ला 1 हातचा आला 1, 1 आणि 1 2, म्हणजे 210 हे आलं। 210 प्लस आपण आता हे 28, 28 आणि 2 30, 30 ॲड करू। 0ला 0 3 आणि 1 4, 2ला 2 म्हणजे 240। पुढची संख्या काय येईल? तर 240 हे आपलं उत्तर असेल। तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण। प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत वाईड, त्याला काय म्हणतात? 6 8 7 9 अशी सांकेतिक भाषा आहे याची। परत पुढे काय दिलं आहे? आणि डॉग्सला 4 3 1 8 असे संकेतबद्ध केले तर त्याच विशिष्ट सांकेतिक भाषेत डी साठी कोणता संकेत असेल? तर आपण बघा आता ह्याच्यासाठी कोणता संकेत दिला आहे? 6 8 7 9, डॉग्सला 4 3 1 8। तर बघा आता ह्याच्यामध्ये डी सेम आहे, डी सेम आहे। तर संख्या कोणती सेम आहे? ह्याच्यामध्ये फक्त 8, इथं 8, म्हणजे डी साठी काय संकेतबद्ध केलं आहे? तर 8 ही संख्या संकेतबद्ध केलं आहे। आपलं उत्तर आहे हे। तर चला पुढचा प्रश्न घेऊ। प्रश्न आहे, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा। RX U 34, TU Q 23, VRM 12, XOI ला 1। तर इथला पुढची संख्या काय येईल? तर बघा अशा प्रश्नांसाठी तुम्हाला A B C D असं कंटिन्यू लिहून यमच्या खाली N आणि इकडं कंटिन्यू करायचं, एच्या खाली Z येते। परत त्याला क्रमांक द्यायचा 1 2 3 4, M हा 13 नंबरला येतो, N 14 आणि इकडं कंटिन्यू करून Z हा 26 नंबरला येतो। अशा प्रकारचे तुम्ही ABCD लिहून नंबरिंग दिलो तर अशा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल आणि लवकरात लवकर सोडवता येतील। तर बघा RX U 34, पुढे आहे TU Q 23, VRM 12, XOI 1 आणि पुढे आहे शोधायचं आहे आपल्याला। बघा RTVX, तर तुम्ही ABCD बघा, तुम्ही R प्लस 2T प्लस 2V प्लस 2X। आता X किती नंबरला आहे? तर 24 नंबरला आहे। आणि नंतर काय आलं? हे U, म्हणजे इथं काय वजा केला असेल तर 3 वजा U 3 वजा R 3 वजा O। आता बघा X हा 24 नंबरला आहे, तर 24 प्लस 2 26, म्हणजे 26ला काय येते? Z। आता इथं O आहे 15 नंबरला, जर वजा 3 केलं किती येतात? 12, 12 नंबरला आहे L, ZL आला आपलं। तर पुढे U आहे 21 नंबरला, तर याच्यामध्ये 4 मायनस केला आहे, 4 मायनस M 13 नंबरला, 13 वजा 4 9 नंबरला I आहे, तर 9 मधून 4 गेले तर किती राहतात? 5 नंबरला आहे E। आता इथं 34 मधून इथं 11 वजा केला आहे, 23 वजा 11 12 वजा 11 1। आता इथं वजा 11 जर केलं तर किती येतील? वजा 10, म्हणजे आपलं काय आलं? तर ZLE वजा 10, ZLE वजा
10 हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत माऊस हे 74,600,74651 असे कोड आहे त्याचा. स्पोकचा आहे 5241 असे आहे आणि प्राऊडचा आहे 26394 असे संकेतबद्ध केले जाते. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत के साठी कोणता संकेत असेल? तर बघा आता ही MOUSE ह्याचा संकेतबद्ध काय आहे? 74651. SPOKE याचा संकेतबद्ध आहे 52418. PROUD याचा संकेतबद्ध आहे 26394. तर आपल्याला काय विचारलं आहे? तर के साठी विचारलं आहे. तर बघा आता इथं ओ सेम आहे, इथं ओ सेम आहे, परत इथं 4 4 हे कटलं, परत यू आपण त्रिकोणामध्ये घेऊ. परत कुठं आहे त्रिकोण? यू इथं त्रिकोणामध्ये. याचं काय संकेत येतो? तर 6. इथं 6 आहे, इथं 6 आहे, हे कटले. परत आहे ईला आपण चौकोन करू. इथं ई चौकोन. याला काय आहे? 1. इथं 1 आहे, इथं 1 आहे. परत राहिला आता याच्यामध्ये एसला आपण कट करू. यस इथं आहे, इथं यस आहे. याच्यासाठी काय येतो संकेत? 5 5. आता इथं पी राहिला, पीला 2 फुले मारू. पी इथं पी आहे. याच्यासाठी संकेत आहे 2. हे 2 गटलं. आता राहिला किती याच्यामध्ये? के साठी काय संकेत येईल? तर मग 8 हा संकेत येईल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी आकृती दिलेल्या पर्यायातून निवडा. तर आकृतीचं नीट लक्षपूर्वक बघून घ्या. आकृतीला तुम्ही बघा. इथं के त्रिकोण बी. तर त्रिकोण बघू आपण फक्त. त्रिकोण इथं गेलाय, पुढे इथं सरकला, परत इथं आला. आता नंतर शेवटच्या आकृतीमध्ये कुठं येईल? इथं आता इथं येईल शेवटच्या आकृतीमध्ये. तर सॉरी इथं येणार नाही, तर एक मिनिट, इथं येईल, सेंटरला येईल त्रिकोण. पण आता उलटा येईल का सरळ येईल? तर सरळच येईल तो असा. हा त्रिकोण आला, पण कुठं सरळ आहे? इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. आता के आहे, के फिरला, परत सरळ झाला, परत उलटा झाला इथं. परत आता इथं काय होईल? तर के हा सरळ येईल. सरळ के कुठं आहे? तर इथं एक आहे, इथं एक आले. ही कटली आकृती, हे तर येणारच नाही. परत बी बघा, बी तर सरळ आहे, इथं उलटा झाला, परत इथं सरळ झाला, इथं उलटा. म्हणजे आता इथं कुठं? बी इथं येईल, सरळच येईल. म्हणजे आपली आकृती आहे ही 4 नंबरची आकृती ह्या ठिकाणी येईल. जे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, कॉइनेज या शब्दातील प्रत्येक अक्षराची इंग्रजी वर्णक्रमाने मांडणी केली असल्यास नवीन तयार झालेल्या अक्षर मालिकेत डावीकडून चौथे आणि उजवीकडून तिसरे, हे डावी बाजू आणि इकडली हे उजवी बाजू, उजवीकडून तिसरे अक्षर यांच्यामधील किती अक्षरे इंग्रजी वर्णमाला मालिकेत आहेत? तर बघा, कॉइनेज COINAGE. आता ह्याची मांडणी करू आपण अक्षरांची इंग्रजी वर्णमालेप्रमाणे. तर कशी येईल? तर ए येईल अगोदर, परत C येईल, परत E येईल, नंतर GINO, शेवटी O येईल. तर काय म्हटलं आहे? नंतर डावीकडून चौथे. आता हे डावी बाजू हे, तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथे अक्षर हे. परत उजवीकडून तिसरे, पहिला, दुसरा, तिसरा, हे आहे उजवीकडून
थर्ड अक्षर. तर यांच्यामधील किती अक्षरे इंग्रजी वर्णमाला मालिकेत आहेत? G, H, I. म्हणजे किती अक्षर आहे? तर H हा एकच आहे. म्हणजे किती अक्षर येतील? तर एक. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. रुबी, अमन, विजय, बॉबी आणि सनी या 5 मित्रांची उंची वेगवेगळी आहे. सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. सनी हा गटात दुसरा आहे. सर्वात उंच गटात दुसरा सर्वात उंच आहे. रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे. रुबी बॉबीपेक्षा, म्हणजे बॉबी काय झाला? छोटा झाला. बॉबीपेक्षा उंच आहे. विजय आणि सनी दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. विजय आणि सनी अमनपेक्षा उंच आहे. म्हणजे अमन ह्या दोघांपेक्षा लहान आहे. रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे. म्हणजे अमन हा रुबीपेक्षा मोठा आहे. म्हणजे रुबी हे लहान आहे. विजय सर्वात उंच आहे. विजय हा ह्या सगळ्यांपेक्षा काय आहे? मोठा आहे विजय. तर रुबीपेक्षा किती जण उंच आहेत? तर आता विजय हा सगळ्यात मोठा आहे. आणि काय सांगितलं आहे पहिल्यांदा? सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. म्हणजे सनी हा इथं येईल. परत आता सनीपेक्षा लहान कोण आहे? तर अमन. अमन हा रुबीपेक्षा उंच आहे. रुबी. आणि रुबीपेक्षा लहान कोण आहे? तर बॉबी. म्हणजे हे सिरीज तयार झाली. तर काय विचारलं आहे आपल्याला? रुबीपेक्षा किती जण उंच आहेत? तर रुबी इथं आहे 1 2 3. म्हणजे किती जण उंच आहेत? तर 3 जण उंच आहेत. कोण कोण? विजय, सनी आणि अमन हे रुबीपेक्षा उंच आहेत. म्हणजे उत्तर आपलं हे आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे ए शहर हे बी शहराच्या उत्तरेस आहे. तर अशा प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला दिशा ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, आणि त्याच्या उपदिशा पण माहिती असायला पाहिजे. तर हे उत्तर दिशा, हे पूर्व, पश्चिम आणि खाली आहे हे दक्षिण दिशा. आता उपदिशा लक्षात कशा ठेवायच्या? तर बघा आता, ही आग्नेय, वायव्य, सॉरी इथं ईशान्य, वायव्य आणि हे नैऋत्य. हो का? आ, ई, वा, न, दे. आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि हे दक्षिण. म्हणजे इथून सुरुवात केली की कंटिन्यू तुम्हाला इथंपर्यंत लक्षात येईल. तर पुढे काय म्हटलं आहे? ए हा शहर हे बी शहराच्या उत्तरेस आहे. ए शहर बी शहराच्या उत्तरेस. म्हणजे बी जर इथं घेतलो आपण तर उत्तर दिशा वरती आहे. म्हणजे इथं ए आहे ह्याची उत्तर दिशा. पुढे आहे सी शहर हे बी शहराच्या पूर्वेस आहे. बी शहर इथं आहे. म्हणजे बी शहराची पूर्व दिशा इकडे येते. सी शहर पूर्व दिशेला आहे बी शहराच्या. परत डी शहर हे सी शहराच्या पश्चिमेस आहे. सी शहराच्या पश्चिमेस. तर सी शहर इथं आहे. आपण दुसरी एक आकृती काढू. सी शहराची पश्चिम दिशा इकडे येते. तर कोण आहे पश्चिम दिशेला? डी शहर आहे. परत आहे ए शहर हे डी शहराच्या ईशान्येस आहे. आता डी शहर जर इथं आहे तर डी शहराची ईशान्य बाजू कोणची येईल? तर इथं येईल ईशान्य बाजू. सॉरी, तर काय म्हणलं आहे? ए शहर हे डी शहराच्या ईशान्येस आहे. डी शहर इथं आहे तर डी शहराची ईशान्य बाजू इथंच येते. हे बघा लक्षात द्या तुम्ही. ईशान्य बाजू इथं डी आहे. डी शहराची ईशान्य बाजू इथं. म्हणजे इथं बरोबर आहे. पुढे आहे यम शहर हे सी शहराच्या उत्तरेस.
सी शहर इथं आहे, सी शहराची उत्तर दिशा वरती येईल म्हणजे इथं यम आहे. तर यम शहराच्या संदर्भात डी शहराचे स्थान कोणते आहे? तर डी शहर कोणत्या दिशेस असेल? तर डी इथं आहे म्हणजे नैऋत्य बाजू येईल. हे बघा, डी इथं ईशान्येला, नैऋत्य बाजू म्हणजे डी हा कोणत्या दिशेस असेल? तर नैऋत्य दिशेस असेल. आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आली पाहिजे? तर बघा आता 7, 24, 58, 126, 262 तर इथली संख्या विचारला आहे. तर आपल्याला बघा आता हे 7मध्ये जर 10 ॲड केलं तर 17 होतात आणि 17 प्लस 7 किती झाले? 24. बघा 24 हे 58, 226, 262 ह्याच्यात ॲड करू आपण 10 किती झाले? 17. तर 17 आणि 10 24 इथं आलं. आता ह्याच्यामध्ये 10 ॲड करू किती झाले? 34. 34 आणि 24 किती झाले? 4 आणि 4 8, 2 आणि 3 5. म्हणजे ह्याच संख्येमध्ये 10 प्लस करून परत हेच संख्या आणि जे ह्या दोघांची बेरीज आलेली आहे ते संख्या ॲड करून पुढची संख्या घेतलेली आहे. तर इथं 68. 58 प्लस 68 126. तर ह्याच्यात 10 ॲड केलं तर किती झाले? 136. 136 प्लस 126 262. तर 262मध्ये 10 ॲड केले तर किती होतात? 272. 272 प्लस 262. 2 आणि 2 4. 6 12 आणि 1 7 13. 13ला 3 हातचा आला 1. 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजे पुढची संख्या काय येईल? तर 534 हे आपलं उत्तर असेल. आपलं उत्तर हे आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ए प्लस बी म्हणजेच ए ही बीची आई आहे. ए वजा बी म्हणजेच ए हा बीचा भाऊ आहे. ए गुणिले बी म्हणजेच ए ही बीची पत्नी आहे आणि ए भागिले बी म्हणजेच ए हे बीचे वडील आहेत. जर ए भागिले एन गुणिले पी वजा यस प्लस टी असे असल्यास तर एमचे टीशी काय नाते आहे हे विचारलं आहे. या दोघांचं नातं विचारलं आहे. तर बघा आता आपल्याला सर्वप्रथम या सर्वांचे नाते काय हे बघायचं आहे. तर काय म्हटलं आहे? यम भागिले यन. कुठं आहे इथं? यम भागिले यन म्हणजेच काय? यम हे एनचे वडील आहेत. यम हे इथं यम हे यनचे वडील कोण आहेत? तर यम वडील. पुढे आता हे काय झालं? पुरुष झालं. पुढे आहे यन गुणिले पी. यन गुणिले पी. यन ही पीची पत्नी आहे. पीची पत्नी कोण आहे? तर यन आहे म्हणजे ही स्त्री झाली. आपण सर्कल करू. पत्नी म्हणजेच पी हा पुरुष आहे. पुढे आहे पी वजा यस. पी वजा यस. पी हा यसचा भाऊ आहे. यसचा भाऊ कोण आहे? पी आहे भाऊ. पुढे यस प्लस टी. यस प्लस टी. यस ही टीची आई आहे. टीची आई कोण आहे? यस आहे म्हणजे ही स्त्री झाली. टीची आई यस. तर काय विचारलं? यम आणि टी ह्या दोघांचं नातं. तर टीची आई आहे. आईचा भाऊ कोण आहे? पी. आणि भावाची बायको कोण आहे? यन. आणि भावाच्या बायकोचे वडील कोण आहेत? तर यम. म्हणजे उत्तर काय येईल? तर आईच्या भावाच्या पत्नीचा भाऊ. सॉरी, हे वडील आहेत, भाऊ येणार नाही. तर काय येईल? आईच्या भावाच्या पत्नीचे वडील हे आपलं उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता गणिताचे विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. तसेच आपलं व्हॉट्सअप आहे 89 99 56 13 13. हे आपलं व्हॉट्सअप आहे. ह्याच्यावरती तुम्ही हाय पाठवा. तुमचा नंबर ॲड केला जाईल. मुली असतील तर त्यांना मुलींच्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल आणि तुम्ही पण टर्निंग पॉईंट्स या नावाने
हा नंबर सेव्ह करून घ्या. याच्यावरती तुम्हाला रोजच्या रोज चालू घडामोडी नोट्स भेटतील, तसेच विविध परीक्षांविषयी अपडेट्स पण भेटतील तुम्हाला. परत आपल्या टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे आणि ह्याची अधिक माहितीसाठी तुम्ही ह्याच्यावरती कॉल करून विचारू शकता किंवा याची व्हॉट्सअप ग्रुपवरतून लिंक पण घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.